आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात, तर प्रथमतः त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे. आणि आता जे 2 दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे, माझं आपल्या माध्यमांच्या प्रसार माध्यमाच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की हे पोकळ धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही. आणि फक्त इथून पुढे धमकी देताना तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमके दिले तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जे लोक, आता मी SP साहेबांना आम्ही भेटलो की या अहिल्यानगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले आहे, तर जी आयदी वृत्तीचे लोक आहेत यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे अहमदनगर म्हणतात. म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही. पण ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा. म्हणजे माझ्या सकट इथं तुम्ही प्रशासन किंवा पत्रकार आहेत यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झाले, पुण्यश्लोक अहिल्यानगर, त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे, त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्याला विरोध आहे. त्याच्यामुळे अशा जे लोकांचा फार मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही. पण पोलीस प्रशासनाला आम्ही काय सांगितलंय की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता. बाकी आम्ही सक्षम आहेत. आणि इथून प्रसार माध्यमाद्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर, मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजते आणि त्यांचे उलट मला ते सगळे माहिती आहे नगरमधलं असलं कारण आहे. तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे जे बातमी करण्याचा प्रयत्न करता ना, तर तुम्हाला इथून पुढे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ. त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे, आमची इच्छा आहे शांतता ठेवा, पण तुमच्या मनात जर नसेल इच्छा तर आम्ही तसे उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो. आज आम्ही सर्वांच्या वतीने जो ज्यांनी जो काही त्यांच्या पेला जो मेसेज पाठवला तर त्यांना हे सांगतो की मी त्या दिवशी जी हिंदू सभा झाली त्यामध्ये पण त्यांना खुलं आव्हान केलं होतं की ज्यांना कुणाला काय ते खालीवर काय तुम्हाला काय तुमची तक्रार असेल तुम्ही सांगा, आम्ही तिथं येतो. पण ते तसं नाही येतात, ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी जो सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणं, धमक्या देणं, कोणाचे धमक्या देणं, त्यांना संपवणं एवढं सोपं नाही. पण आमचं म्हणणं की आम्हाला त्यांची काळजी आहे, त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हिंदुत्ववादी संघटना असतील, आम्ही त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी जिल्हा अधीक्षकांना मागणी केलेली.